त्यातच एप्रिल महिना संपलेला आहे आणि हा मे लागलेला आहे आणि हा मे ही काही दिवसातच संपून जाणार आहे. म्हणजेच हे गरमीचे दिवस आता टाटा बाय बाय होणार आहेत. पुढे रेनी सीझन चालू होणार आहे. म्हणजेच पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्याचे दिवसही लागले की एकदाच तेही नकोसे वाटतात या मुंबई शहरामध्ये. तर इथे मला उन्हाळा आणि पावसाळा जास्त वेळ नकोसा वाटतो, कारण मुंबईमध्ये उन्हाळा लागला म्हणजे कधी संपतो आणि कधी नाही, कारण या गरमीमुळे एवढे हाल होतात की अक्षरशः जेवणही बनवायला वैताग येतो. राहिला पावसाचा प्रश्न, तोही मला जास्त काळ नकोसा वाटतं, कारण की 24 आवर्स मुंबईमध्ये पाऊसच पाऊस असतो आणि या पावसामध्येही कपडे काही सुकत नाही आणि त्याचा येणारा वास तो मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मला रेनी सीझनही अजिबात जास्त काळ आवडत नाही. तर मग असेच हाल माझ्यासारखे तुमचेही होते का इथे मुंबईकर, मला नक्की कळवा. चला तर मग मी पुढे रोजच्या प्रमाणे सकाळी उठून आंघोळ करून माझं छानसं असं आवरून गरम पाणी ठेवून मी इथे पीठ मळून घेतलेलं होतं. मळून घेतलं की लगेच चपात्या करायला घ्यायच्या नाही, कारण की ते भिजल्यावरच छान चपात्या येतात. मला डब्याला बनवायची होती कढी. सहसा सगळे भजी कढी बनवतात, पण मी इथे साधीच बनवते, कारण की फारसा माझ्याकडे वेळ नसतो आणि बाबूही माझा असा रडत असतो मध्ये. चला तर मग पुन्हा भेटूया.